मंडळी श्री स्वामी समर्थ. तर काल मी भाजी आणली होती, तांदूळशाची भाजी. मी तुम्हाला निवडताना व्हिडिओ टाकला होता, अपलोड केला आहे. तर मी आत्ता ती बनवणार आहे टिफिनसाठी. मी जाणार आहे जॉबला, तर मला जॉबच्या टिफिनसाठी भाजी बनवायची. तर मी बनवणार आहे तांदूळशाची भाजी. म्हणजे आमच्या सोलापूर साईडला त्याला तांदूळशाची भाजी म्हणतात. तुमच्या इकडं तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय आणि तुमच्या इकडं त्या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी तुम्हाला दाखवते ती भाजी कशी बनवायची ती. भाजी अशी निवडून घेतली मी. आता आपण हिला घेऊया स्वच्छ अशी धुवून. स्वच्छ घ्यायची धुवून चांगली 2-3 पाण्याने, कारण शेतातली माती वगैरे काय असती लागलेली ती सगळी 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार हिला. तर मी तिला स्वच्छ घेते धुवून. हिला 2 पाण्याने धुवून काढले. आता हे 3रं पाणी आहे. तर हे आपण स्वच्छ 3 वेळा धुतले आणि हिला टाकले आहे चाळणीमध्ये. चाळणीमध्ये का टाकली, का तर त्यातलं जे काही पाणी आहे जास्त ते त्यात नितळून निघावं म्हणून तिला आपण चाळणीमध्ये टाकली. कारण जास्त जर पाणी राहिलं भाजीत तर ती भाजी एकदम गिजगा होते, ते शिजते, मग ती चांगली लागत नाही. जास्त शिजलेली भाजी चांगली लागत नाही, त्याच्यामुळे मी तिला टाकली चाळणीत. आता तुम्ही म्हणाल जरा भाजी सुकली, तर हो, भाजी सुकलेलीच होती. कारण ताजी भाजी काही लवकर मार्केटला येत नाही आणि जरी आली तरी लवकर भेटत नाही, कुठे असते कुठे नाही. त्याच्यामुळं मला जरा ही सुकलेलीच भेटली भाजी. तर आता हिला धुवून घेतले आणि पाणी नितळायला ठेवले चाळणीमध्ये. तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. कशी काय काय लागते आपल्याला ते तयारी करून घेते. तर मी घेतला आहे 1 लसणाचा कांदा भाजीसाठी. कारण जेवढा लसूण घालेल आपण जास्त तेवढी भाजी छान होते. त्याच्यामुळे मी घेतला आहे 1 लसणाचा कांदा आणि 4-5 मिरच्या. तर कोणी तिखट करतं, कोणी मिठाची करतं, म्हणजे बिना तिखट करतं. तर मला थोडीशी नॉर्मल तिखट आवडते भाजी, म्हणून मी तिखट बनवते. तर भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते. ज्वारीची भाकरी आणि भाजी एकदम मस्त. चपातीबरोबर अजिबात खायची नाही, खाऊ पण नका चपातीबरोबर, कारण चांगली लागत नाही. ही भाकरीबरोबरच भाजी छान लागते आणि मला तर एवढी आवडते भरपूर, काय बोलायचं काम नाही, भरपूरच आवडते मला. तर मी ही आज घेऊन जाणार आहे माझ्या टिफिनला, कारण माझ्या बहिणीला पण आवडते. तुम्ही बघितलं आहे माझ्या बहिणीबरोबरचा व्हिडिओ आम्ही जेवण करताना. तर तिला पण ही भाजी खूप आवडते, त्याच्यामुळं मी ही टिफिनलाच घेऊन जाणार आहे आणि आम्ही दोघी खाणार आहे भाजी. दोघींच्या पण आवडीची भाजी, त्याच्यामुळे आम्ही दोघी खाणार आहे. तर मी आता भाजी बनवताना व्हिडिओ टाकते, कारण कसं आहे की मोबाईल पकडायला कोणीच नाही आणि मला एकटीलाच करायला लागते. एका हाताने मोबाईल पकडायचा आणि एका हाताने स्वयंपाक बनवायचा. कारण मधू तिच्या कामात बिझी असते. माझा मुलगा सकाळीच जातो 9:30-10 वाजता कामावर, त्याच्यामुळे मलाच बनवायला लागते एकटीला. त्यांना कंटाळा येतो, लय वेळ लागतं ना रेसिपीला, 10 मिनटं 15 मिनटं, मग त्यांना अर्धा तास पण लागते. त्यांना कंटाळा येतो की ते तूच कर, त्याच्यामुळे मीच करते. कारण मला आवड आहे दाखवायची वेगवेगळी रेसिपी मी काय बनवते. असे काही मी आचारी नाही आहे किंवा लय मोठी कुक नाही आहे, पण जे नॉर्मल रेसिपी आहेत, ज्या प्रत्येकाच्या घरात नॉर्मल बनतात, तर ती आवड आहे की एक शेअर करावी माझ्या यूट्यूब फॅमिलीला, फेसबुक फॅमिलीला. आणि आता मी मिरची चिरते. हे बघा, मिरची चिरून घेतली, कारण मोबाईल पकडायकडून नसल्यामुळे मी पूर्ण दाखवू नाही शकले. तर मिरची चिरून घेतली आणि आता मी घेणार आहे लसूण टेचून. कारण लसूण एकदम बारीक नाही टेचायचा, थोडासा मोठा मोठा ठेवायचा. आणि जास्त लसूण टाकायचं कारण म्हणजे भाजी खूप छान लागते आणि मला प्रत्येकच भाजीत लसूण आवडतो जास्त, त्याच्यामुळे मी जास्त लसूण टाकते असं. आणि कोणी टाकतं कोणी नाही, पण मला आवडतो जास्त लसूण. आणि ह्या तर भाजीला लसूण जास्तच पाहिजे, कारण एकदम छान लागते भाजी लसणाने, खूप छान होते आणि मला तर आवडतं. तर मी लसूण घेतला आहे टेचून, जास्त काही बारीक नाही टेचला, नॉर्मल हे बघा असा टेचला, असा टेचायचा. तर नॉर्मलच व्हिडिओ आहेत माझे, त्याला लाईक आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला फॉलो करा
आणि सपोर्ट करा एका ड्रायव्हरच्या फॅमिलीला की ते काहीतरी करायचा प्रयत्न करतात तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. असं सपोर्ट करा आमच्या फॅमिलीला. आणि माझ्या यूट्यूब चॅनेललाही सपोर्ट करा. यूट्यूब चॅनेल आहे माझं, फेसबुक पेज आहे, तर दोन्हीलाही सपोर्ट करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मी रेसिपी म्हणून दाखवत नाही आहे मी, कारण मी माझ्या जे घरगुती फॅमिली ब्लॉग दाखवते, पण त्याच्यात मी जे काय बनवते दररोज खायला ते मी दाखवते. त्याच्यामुळं सपोर्ट करा. आता मी भाजी दाखवते तुम्हाला मी कशी बनवते ते. ठेवली आपण गरम करायला गॅसवर. त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल टाकून द्यायचं. तर ह्या भाजीला काही जिरी मोहरी वगैरे असं काही नसतं. नॉर्मल भाजी आहे, मस्त आहे आणि सोपी पण करायला अगदी सोपी आहे. पटकन होते 2 मिनटात, म्हणजे 2 नाही 5 मिनटात भाजी होऊन जाते. त्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. आपण त्याच्या अगोदर निवडायला तयारी करायला वेळ लागतो. छान पटकन होते. मला तर आवडते, खूप मस्त लागते, एकदम भन्नाट लागते. त्याच्यामुळं माझ्या तर आवडीचे. हे बघा आपण टाकून घेतलं लसूण. लसूण असा लालसर झालेला आहे. वास तर एवढा छान येतो ना लसणाचा, मस्तच खमंग. त्याच्यामध्ये टाकून घेतली मी मिरची. आणि आता टाकायची आपण निवडलेली स्वच्छ धुवून घेतलेली तांदूळची भाजी. ही भाजी ना लहानपणी म्हणजे एक 10-12 वर्षाचे होतो आम्ही, आणि आमच्या आईबरोबर आम्ही शेतात जायचो. कारण आमच्या दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायची खुरपायला, तर आम्ही जायचो मदतीला. शनिवार रविवार सुट्टी असेल तेव्हा आम्ही पण जायचो शेतात आमच्या आईबरोबर. येत नव्हतं काम पण जात होतो. तेव्हा ही भाजी तिथं भरपूर फ्रीमध्ये फुकट मिळायचे. तेव्हा चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं, फुकट कितीही घेऊन या. ही भाजी तांदूळची भाजी. आणि आणखी एक भाजी होती बघा, द्राक्षाच्या बागेत खूप असायची, ती म्हणजे माठाची भाजी आणि चिगळूची भाजी. ह्या तिन्ही भाज्या ना एकदम आवडीच्या, एकदम म्हणजे काही बोलायचं काम नाही, भरपूर आवडीच्या तिन्ही पण भाज्या. आणि त्या फुकट मिळायच्या. आम्ही एवढे काढायचो ना, मी, माझी बहीण आणि आमची एक मैत्रीण होती, म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी. आम्ही तिघी आमच्या आईबरोबर जात होतो. आणि शेतात जे काही सापडा, तांदूळची भाजी असू द्या, माठाची भाजी असू द्या, चिगळाची भाजी असू द्या, बोरं असू द्या, भरपूर एन्जॉय करायचं आम्ही. आणि घेऊन यायचं घरी आल्यावर ही भाजी करू. खरंच ती मजा वेगळी होती. ती शेतातून भाजी आणायची ताजी आणि घरी बनवून खायची. आता ही शेतातून निघते, एक दिवस तिला पुण्याला यायला मार्केटला जातात 1-2 दिवस, आणि 3-4 दिवशी येते आमच्यापर्यंत. मग तोपर्यंत ही भाजी अशी होते, म्हणजे सुकलेली असते तोपर्यंत. त्याच्यामुळं फ्रेश एकदम नाही मिळत, पण आवडते आणि खायला भेटते, हे नशीब हो ना. तर चला मी आता भाजी हलवून घेते, कारण मी एका हाताने मोबाईल पकडलेला आहे. हे चांगली मी अशी मस्त हलवून घेतली भाजी. मीठ लसूण मिरची चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यात. आता त्याच्यावर ताट झाकून ठेवूया आपण कमी गॅसवरती. गॅस कमी केला आहे मंद आचेवर, आणि ताट झाकून ठेवले 1-5 मिनटं. तोपर्यंत मी घेते त्याच्यासाठी शेंगदाणे बारीक करून. शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मिक्सरला बारीक केलेलं, पण ते जे आपण वांग्याची भाजी वगैरे करतो त्याच्यासाठी आहे. कारण ह्याच्यासाठी थोडंसं मोठं लागतं, म्हणजे जास्त पण मोठं नाही की आपण जसं शाबूला घालतो असं नाही आहे, पण नॉर्मलीशी मोठं लागतं, म्हणून ते मी कुटून घेते. आणि हे पहा मी शेंगदाणे किती छान भाजले, एकदम असे कडक आहेत, छान भाजले. तर काही मी शेंगदाणे कुटून घेते. तर हे पहा शेंगदाण्याचं कूट झाले बारीक आपलं, बघा कसं झाले. एकदम बारीक पण नाही केलं आणि जास्त मोठं पण नाही ठेवलं. हे पहा, तर असंच लागतं आपल्याला. तर आता बघा आपल्या भाजीला पुन्हा मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आपण ताट काढूया. आता हे ताट एवढं गरम झालं, मी एका हाताने मोबाईल पकडल्यामुळे मला जरा काढायला त्रास होतोय, पण मी काढून दाखवते तुम्हाला. हे पहा कसं पकडले बघा मी ताट.
हे का, कारण एका हाताने पकडले ना, त्याच्यामुळं मोबाईल एका हाताने आणि ताट एका हाताने. स्टँड मोबाईलचं मागवणार होते मी ऑनलाईन, पण विश्वास बसत नाही माझा ऑनलाईनवरती की ते स्टँड कसं येईल, त्याच्यामुळं मी काही मागवलं नाही स्टँड, म्हणून माझी अपदा होते एवढी. बघू आता नेक्स्ट टाईम. तर हे पहा कसं पाणी सुटले मिठाचं छान, आणि भाजीचा रंग बघा किती छान आला आहे बघा, हिरवागार असा मस्त. आणि आता आपण टाकूया याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. मिक्स करून घेते मी चांगलं, तुम्हाला मिक्स करून झाल्यानंतर न दाखवते. आहा, काय भन्नाट भाजी दिसते बघा, आणि रंग पण किती सुरेख आला आहे, छान आला आहे. आणि ही जास्त भाजी शिजवायची नाही. जास्त भाजी शिजलेली अजिबात छान लागत नाही खायला, अजिबात कसलीही छान लागत नाही, त्याच्यामुळे हिला जास्त शिजवायची नाही. तर हे पहा किती छान झाली भाजी. तर तुम्हाला कशी वाटली माझी भाजी करायची पद्धत आणि ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही भाजी भाकरीबरोबर खा, एकदम छान लागते, मस्त लागते, भन्नाट लागते. आणि अशीच भाजी करून खा आणि कमेंटमध्ये सांगा मला की ही भाजी मी बरोबर बनवली आणि कशी झाली आहे, नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर चला बाय, श्री स्वामी समर्थ.